आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय। दोन्ही संघ एक एक संघांना परास्त करून दुसऱ्या फेरीमध्ये खेळण्यासाठी आलेत। तर या सामन्यात जिंकणारा संघ मात्र अंतिम सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल। चला टेंबोडे संघ, मी आपल्याला आपणास कल्पनेची विनंती करतोय, अग्राची विनंती करतोय। चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि उसरले संघाला विनंती करतोय आपले दोन सलामीवीर लगेचच मैदानाकडे रवाना करायचे। चला, आणि उसरले संघाने आपले सलामीवीर लगेचच पाठवले आहेत। मागच्या सामन्यातील सामनावीर जितेंद्र आणि गणेश अशी सलामीची जोडी मात्र उसरले संघाकडून पाहायला मिळतोय। दरम्यान मी विनंती करतोय टेंबोडे संघाला आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचंय। याच दरम्यान आपण पाहतोय टेंबोडे 40+ वर्सेस उसारले 40+ असे दोन संघांमध्ये आता सामना रंगणार आहे। दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून आता विनर असा हा सामना होणार आणि याच्यात नंतर सरळ क्वालिफाय होतील ते म्हणजे सुपर 8 साठी मला वाटतं। आणि महत्त्वाची मॅच आहे कारण दोन्ही संघांना विचार करायचा आहे की सुपर 6 साठी असेल। आणि 3 दिवसाच्या मॅचेसमध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मात्र निर्माण होणार, कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण ट्रॉफीसाठी जेव्हा जातो ना तो आनंद वेगळा असतो आणि त्या आनंदासाठी प्रत्येक संघ खेळत असतो। आणि 40+ झाल्यानंतर आपण या पद्धतीची स्पर्धा आणि सुंदर ग्राउंड आणि हा जो वातावरण आहे ना अतिशय सुंदर मला वाटते ते, कारण आल्यानंतर डोंगर पाहायला मिळतोय, निसर्ग आपल्याला बघायला मिळतोय। कारण आमच्या MIDC पट्ट्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, निसर्ग आहे मात्र वास एवढा जबरदस्त येतो की त्या वासामुळे वास घेता येत नाही। नवीन माणूस आला तर त्याला नाक बंदच करून राहावं लागतो, मात्र इथे आल्यानंतर असं मोकळा श्वास घ्यायला मिळते आणि त्यासाठी खरंच अशा ठिकाणी आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद। नक्कीच प्रीतम सर, कारण तुमच्या इकडे म्हटल्यानंतर वास येतो। आम्ही नवीन जर गेलो तुमच्या इकडे खेळायला वगैरे परंतु भरपूर वास येतो आणि इकडे म्हटल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटलंय आणि आम्हाला हे रोजचंच आहे, इथे आमचा सराव असतो। परंतु चांगलं क्रिकेट आहे तुमच्या इकडे, परंतु इंडस्ट्रीज एरिया आणि त्या इंडस्ट्रीज एरिया म्हणजे आमच्या इकडे थोडे कामधंदे कमी आहेत, परंतु तुमच्या इकडे कामधंदे भरपूर कंपन्याच आहेत। आणि दरम्यान शंकुनाथ गडगे पहिला चेंडू जितेंद्रसाठी पहिला चेंडू भिरकावून दिले फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार। पहिल्या चेंडूवर श्री गणेशा करतोय फलंदाज जितेंद्र, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती तो जितेंद्र मात्र चौकाराने अकाउंट ओपन करतोय, संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 4 या धावसंख्येवर। शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आपण पाहिला, पहिला चेंडू शंकुनाथच्या माध्यमातून जितेंद्रने कोणती चुकी केली, ज्या पद्धतीने कनेक्शन टुवर्ड्स लेग साईडला आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉल सरळ सीमारेषा पार झाला। सुरुवात आणि श्री गणेशा आपण म्हणूया 4 धावेनी झाली आहे आणि आता मात्र उर्वरित दुसरा चेंडू घेऊन येतो समोर जितेंद्र, मात्र आता मात्र वेग होता, चांगला अचूक टप्पा, ज्या पद्धतीने लाईन आणि लेंथची गरज होती ती लाईन आणि लेंथ आता शंकुनाथकडून पाहायला मिळाली। शंकुनाथचा विचार केला तर या वर्षी एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा हा गोलंदाज आणि फलंदाज ऑलराऊंडर भूमिकेमध्ये टेंबोडे संघातून खेळताना आपण शंकुनाथला पाहतोय। शंकुनाथकडे कॉन्फिडन्स लेवल चांगले, कारण ज्यावेळी तुम्ही फॉर्म मध्ये असताना त्यावेळेला तुमचं कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली बिल्डअप होतो। तिसरा चेंडू लॉफ्ट केलाय, हवेत चेंडू आहे, बॉल ट्रॅव्हल करतोय सीमारेषेबाहेर चौकारासाठी,
धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 8, लॉस ऑफ 0 विकेट्स. खरोखर दुसऱ्या चेंडूवर प्रीतम सर नक्कीच चांगला कमबॅक केला होता शंकुनाथ यानं, परंतु तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हवी होतोय. म्हणजे एक तेरी तर दुसरी मेरी असंच या षटकामध्ये चालू दिसतोय आपल्याला. 40+ मध्ये तेच होणार, टीट फॉर टॅट. कारण कसं आहे, कारण दोघांकडे एक्सपिरियन्स 20 वर्षाचा आहे आणि दोघंही एक्सपिरियन्स पणाला लावणार. विश्वास भगत यांचा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आणि सूर्यकांत मस्कर जे अध्यक्ष आहेत त्यांचा संघ आपण फिल्डिंग करत असताना पाहतोय. नक्कीच, परंतु सूर्यकांत सर इथे दिसत नाहीयेत प्रीतम सर, कारण कामानिमित्त कुठे बाहेर असतील. परंतु यष्टीरक्षक त्यांचं देखील सुंदर असतं आणि तुमचं देखील यष्टीरक्षक खूप सुंदर असतंय. आणि बघा, एक तेरी तो एक मेरी, म्हणजे प्रत्येक गोलंदाज देखील सांगतोय तू एक चेंडू मारू शकतो तर मीही एक चेंडू डॉट तुला काढू शकतो, असं चित्र मात्र या षटकामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच, कारण ज्या पद्धतीने शंकुनाथ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो, लाईन आणि लेन्थ शोधण्याचाही सुद्धा प्रयत्न करतोय. मात्र सुंदर चेंडू वेग आहे. आता मात्र ऑफ स्टिकची जी लाईन आहे त्याला चांगलं वापर कसं करायचं हा चेंडू आपल्याला दाखवून देतोय. शंकुनाथचा आता हा 5वा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. शेवटचा चेंडू जितेंद्र मात्र हवी होतोय, कधी शंकुनाथ हवी होतोय. हे कॉम्बिनेशन पाहायला खरंच मजा येते. काय म्हणा? खूप खूप नक्कीच अशी मजा प्रेक्षकांना पाहायला मिळतो. अशी मॅच हवी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि ती नक्कीच तिसरा चौकार असू शकतो या षटकातील. म्हणजे 3 चेंडू जरी तू डॉट टाकला असते तरी देखील मी 3 चौकार मारण्याची क्षमता राखतो हे दाखवून देतोय फलंदाज जितेंद्र. नक्की जबरदस्त कमबॅक. आता मात्र बॅटिंग करत असताना जितेंद्रचा कॉन्फिडन्स लेवल हा आहे, कारण मॅन ऑफ द मॅच घेतली पहिली आणि त्याच्यानंतर त्याला माहिती आहे जरी 1-2 बॉल डॉट झाले तरी मी कमबॅक करू देऊ शकतो. माझ्या संघाला माझी किती गरज आहे आणि माझ्या फलंदाजीवर किती अवलंबून आहे संघ हे त्याला माहिती आहे. त्यामुळे जो बॉल चांगला आहे त्याचा सन्मान कसं करायचं आणि चुकीच्या बॉलला माफी नाही द्यायची हे मात्र जितेंद्रने दाखवलंय. नक्कीच, आणि 3 चेंडू जरी डॉट झाला असता तर 3 चौकार देखील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाले जितेंद्र याच्या बॅटमधून. परंतु आता गणेश स्ट्राईकवर येतोय आणि गोलंदाज दुसरा गोलंदाज पाहायचंय टेंबोडे संघाकडून कोण येतोय गोलंदाजीसाठी. शंकर भस्कर पाहायचंय राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय गणेश हा फलंदाज. कारण पहिल्या षटकातील 6 चेंडू फेस केले मात्र फलंदाज जितेंद्रनं, ज्यामध्ये 3 चौकारासह 12 धावेवर खेळतोय. आणि पाहायचंय गणेश हा पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत. शॉर्ट फाईनलेचा क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा तिथेच ठेवला जातोय. शंकर मस्कर अजून एक दर्जेदार गोलंदाज आपण टेंबोडे संघामधून पाहतोय. एक ॲग्रेशन आहे या खेळाडूकडे, याचं क्षेत्ररक्षण खूप जबरदस्त आहे आणि त्याचमध्ये गोलंदाजीची अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी झेलायची. लोअर फुलटॉस पाहिला, टॅप केला, 1 धाव तर मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्नही केला नाही, नकार दिलाय कारण जितेंद्र स्ट्राईकला आहे. जास्तीत जास्त जितेंद्रला स्ट्राईक कशी द्यायची आणि संघाची धावफळक कसं वाढवायचं हे मात्र कुठेतरी उसरली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे की मला स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि जितेंद्रला मॅक्झिमम टाइम आपण स्ट्राईकवर कसं आणायचं याच्या मागे त्यांची स्ट्रॅटेजी दिसते आपल्याला. मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट राव चेंडू गोलीच्या वेगानं जितेंद्र याच्या बॅट मधून येणारा निघणारा हा 4था चौकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करतोय गणेशनं. नक्कीच पहिल्या चेंडूला विचारही केला असेल कारण जितेंद्रला स्ट्राईकवर आणावं आणि ते त्याने काम मात्र चोख बजावलं. परंतु जितेंद्र आपला जो काम आहे हाणामारी करण्याचा तो मात्र चोख करतोय आणि जितेंद्रच्या बॅट मधून येणारा हा 4था चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्रचा विचार केला तर ॲग्रेशन ऑफ क्रिकेट त्याच्याकडेही आहे, कारण आम्ही वाकडीमध्ये त्यांच्या अगेन्स्ट मॅच झाली होती तेव्हा खूप खुन्नस क्रिकेट आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. तोच आता मात्र थोडंसं टुवर्ड्स लेग्स खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. गणेशचा कॉल आहे डेंजर एंडला, मात्र जितेंद्र काय गरज होती का. आता मात्र डेंजर एंडला अंपायरचं डिसिजन. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला विनोद पाटे सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रनआउट साठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चला बघा, जर बेल्स आधी डाऊन झाला असेल तर
पंचांना डाऊट होता म्हणून तर तिसऱ्या पंचाकडे निर्णय पोहोचवलाय, परंतु तिसरे पंच आमचे जबरदस्त अंपायरिंग पाहतोय आपण. थोडंसं कुठेतरी संशयास्पद जेव्हा त्यांना वाटलं ना, इमिजिएटली थर्ड अंपायरला कॉल केलं. म्हणजे हे तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड ज्याचं अंपायरिंगचं बघायला मिळालं, कारण त्यांना थोडंसं डाऊट आहे आणि त्या डाऊटसाठी थर्ड अंपायरला कॉल केलंय. विनोद पाटे सर इथे आपल्याला सज्ज आहे आणि बेल्स अगोदरच पडले, नॉट आऊट आहे आणि थर्ड अंपायरचं डिसिजन इथे आलंय. बेल्स अगोदर चेतन सर आपणही विकेट किपिंग करता. विकेट किपिंग करत असताना थ्रो जेव्हा डायरेक्ट थ्रो असतो त्यावेळेला थोडंसं आपण संतोष मस्करला पाहिलं तर थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, थोडंसं तो घाबरण्यासारखा वाटला आणि त्याच्यामुळे त्याच्या हातून पहिला बेल्स खाली पडला. आणि जर ते झालं नसतं तर जितेंद्र मात्र परतला, असं काय म्हणाल? नक्कीच सर, कारण विकेट किपर त्याला या जितेंद्रच्या विकेटची किंमत माहिती आहे, कारण जितेंद्र आतापर्यंत 4 चौकार ठोकलेत आणि जितेंद्र सारखा जर फलंदाज बाद झाला म्हणजे त्या यष्टीरक्षकाला अति घाई होती, म्हणजे त्या कधी बेल्स उडवतोय याची घाई होती आणि मात्र त्यामुळे मात्र आधी बेल मात्र खाली पडल्या. आणि नंतर जर तुम्हाला फलंदाजाला बाद करायचा असेल तर तुम्हाला स्टंप उचलावा लागतो. जर स्टंप बाद झाले, बेल्स पडली खाली, तर मग स्टंप उचलून फलंदाजाला बाद दिला जातो. तर असं काही घडलं नाही, म्हणजे फलंदाज नॉट आउट आहे आणि हा जीवनदान मात्र हा तबोडे संघाला मागणा ठरेल की नाही ठरणार हे या पुढील जितेंद्रच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला. नक्कीच 3 चेंडूच्या समाप्तीनंतर शंकर मस्कर यांनी आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि या 7 धाव्यांवरती महत्वाचा विकेट प्राप्त होण्याची चान्स होती आणि तो ॲडव्हान्टेज कुठेतरी गेला. आणि जर तर क्रिकेट चालत नाही, जे घडतंय तेच खरं क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये नो प्रेडिक्शन्स, नो बडी कॅन प्रिडिक्ट अ क्रिकेट गेम असं म्हटलं जातं. शंकर मस्कर चौथा चेंडू घेऊन येतोय, समोर फलंदाज जितेंद्रला पाहतोय आपण. जितेंद्र मॅक्झिमम टाइम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, आता खोलवर चेंडू, एक धाव तो सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? गणेशने मात्र कॉल केला, नकार दिला जितेंद्रने आणि नकार दिल्यानंतर एकच धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 20. 40+ झाल्यानंतर सर असंच असतंय, म्हणजे प्रत्येक वेळी एवढं रनिंग करणं शक्य नाहीये, तेच दाखवतोय. जर आता हे मला तर वाटतं फ्रेश चांगले फलंदाज असते, म्हणजे 40च्या आतमधले असते तर या 2 धावा होऊ शकला असता. लोअर फुल टॉस चेंडू तर चांगल्या पद्धतीने पाहायचं, आउटफील्ड थोडी फास्ट आहे आणि पुन्हा एकदा एक धाव. फलंदाज मला तर वाटतं म्हणजे थकान झाल्यासारखी वाटतंय, म्हणजे एकदम थकलेत असे वाटू लागले. परंतु या अशा सिच्युएशन मध्ये मोठा फटका कधी कधी मिस टायमिंग होतोय, कारण थकल्यानंतर आपल्याला आपण देखील खेळतोय, थकल्यानंतर मोठा फटका खेळण्यासाठी आपल्याला अडचणी येत आहेत, परंतु ते अडचणी दूर करेल का जितेंद्र पाहायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितेंद्रचा वारंवार चालू आहे, परंतु त्या मोठ्या फटका खेळण्यात त्याला अपयश येतोय आणि निर्धाव चेंडूचा सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपतोय, संघाची धावसंख्या होती 21. तर मी विनंती करतोय सिद्धिविनायक 40+ भिंगारी संघाचे संघनायक आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचे. पंच 4-4 2 ओव्हरचं अनालिसिस आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जवळजवळ 12 धावसंख्या खर्च केलं तर शंकुनाथने, त्याच्यामध्ये नंतर शंकर मस्कर याच्यावर जबाबदारी दिली. दुसरी ओव्हर त्याच्यामध्ये शंकर मस्कर यांनी जवळजवळ आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या आणि महत्वाची ओव्हर जी कमबॅक ओव्हर हवी होती ती शंकर मस्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याच्यानंतर बॉलिंग ट्रॅकवर आपण मात्र कोण विजेंद्र आहे वाटतं, वीरेंद्र सॉरी, ते अजून विजेंद्रमध्ये कन्फ्युजन आहे. पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, रुपेश उळवेकर तिथे सज्ज, एकच धावामध्ये समाधान मांडतोय. आपण पाहिलं ना तर गणेश यांनी याची भूमिका स्पष्ट आतापर्यंत केली की स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि जास्तीत जास्त जितेंद्रला स्ट्राईकवर घ्यायचं आहे, कारण त्याने कुठल्याही पद्धतीने मोठा ॲग्रेशन फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. लॉफ करण्याचे हे नाही, फक्त टॅपिंग क्रिकेट करतोय आणि मॅक्झिमम टाइम जितेंद्रला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणाल जयदत्त सर? जितेंद्र चांगली फलंदाजी करतोय आणि हे दाखवून देतोय जितेंद्र. भले मोठे म्हणजे षटकार येत नाही, परंतु चौकार आतापर्यंत मला तर वाटतं हा 5वा चौकार असू शकतो प्रीतम सर या जितेंद्रच्या फलंदाजीमध्ये. तब्बल चौकारानं मात्र आपला कन्व्हर्ट करतोय आणि संघ जाऊन पोहोचतोय. किती झाले? 26 झाले ना? 26 का 27? धावपळ जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. तिसरं षटक मात्र वीरेंद्र हा गोलंदाज देतोय. पुन्हा
पुन्हा एकदा मोठा फटका, गॅप शॉट सिलेक्शन पाहायचंय, दुसऱ्या धावेसाठी जाणार का जितेंद्र. आणि आता मात्र सुंदर थ्रो, सुंदर फेकी पाहायला मिळाली, तब्बल एकच धाव मिळाली आणि एका धावेच्या बरोबरीने 27 धाव संख्या होतीये. आता जो बॉल अडवला निवृत्ती भोईर, एक दर्जेदार क्रिकेटर, ऑल इंडिया ॲथलीट, ज्याने पी.टी. उषा यांच्या अंडरमध्ये आपल्या इंडियाला रिप्रेझेंट केलं, तोच निवृत्ती भोईरला आपण पाहिलं, ज्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये पोलीसमध्ये कार्यरत आहे, की स्पोर्ट्समधून माणूस स्वतःचं करिअर घडू शकतो. याचं चांगलं उदाहरण आपल्याला निवृत्ती भोईरला पाहतोय, जो ऑल इंडिया ॲथलीट आहे, ज्याने आपल्या विभागाला नाही तर ऑल इंडियाला रिप्रेझेंट केलंय. तो निवृत्ती भोईर आपण पाहतोय, टुवर्ड्स द ऑफ साईडला आपण पाहतोय त्यांना. नक्कीच लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक आहे निवृत्ती, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब पटकावला होता. सर मागच्या सामन्यामध्ये जी अडथळत सुरुवात झाली होती आणि क्लीन बोल्ड, आणि गणेश हा फलंदाज बाद होतोय आणि पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे उसरली संघाला. तर निवृत्तीचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय अडचणीमध्ये होता टेंबोडे संघ, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जी हाणामारी दाखवली निवृत्ती भोईरनं, आणि ती हाणामारी दाखवत असताना जवळपास मला तर वाटते 12 चेंडूमध्ये 30 धाव्यांची काहीतरी गरज होती. त्या 30 धावा मात्र निवृत्ती भोईरनं चांगल्या रीतीने सहज पूर्ण केल्या, म्हणजे चेंडू राखून हा सामना जिंकवला आणि तो सामनावीर ठरला होता. नक्कीच चांगलं आहे. आता मात्र गणेशने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. ज्या पद्धतीने भूमिका च्या अगेन्स्टमध्ये खेळायला गेला, जेव्हा गरज होती संघाला स्लॉग ओव्हरच्या ओव्हर्समध्ये मोठे फटके मारायचा प्रयत्न केला, स्टेप आउट झाला होता, मात्र टायमिंग साधता आला आणि बोल्ड देऊन गेला. त्याची जागा सांभाळण्यासाठी आपण संजय भगतला पाहतोय. संजय भगत अंकल ज्याला प्रेमाने म्हटलं जातं, आणि ओपन क्रिकेटमध्ये संजयची काय जबरदस्त गोलंदाजी त्या दिवशी नेवालीच्या मैदानावर आपण पाहिली, जिथे मेडिटेक संघामधून खेळत असताना फ्रँचायझी क्रिकेट्समध्ये खूप चांगलं खेळ पाहायला मिळाला. नाही, संजय अंकल यांची प्रीतम सर नेहमीच चांगली गोलंदाजी असते, मेरिटेक मधून खेळतायत, परंतु पहिलं षटक पॉवर प्लेचा आदळतायत आणि इतकी अचूक टप्प्याने भेदक मारा करतायत. धावपलकावर धावा लागतायत 31, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकावर धावा लागलेत 31. मागच्या मॅच मध्ये प्रीतम सर निवृत्ती भोईरनं षटक फेकलं होतं, फक्त 5 धावांचं षटक, गतीमध्ये एकदम मिश्रणित षटक फेकलं होतं, अतिशय कमी स्पीडनं षटक फेकलं होतं, परंतु शिरडोन संघाच्या फलंदाजाला ती गोलंदाजी ओळखता आली नाहीये आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. टेंबोडे संघाचा विचार केला तर शंकुनाथ गडगे आपण पाहतो, त्यानंतर विलास पाटील, वीरेंद्र, शंकुनाथ, आपला निवृत्ती भोईर याचा पहिला चेंडू लॉफ केला टुवर्ड्स द लेग साइड, मोठा फटका आलाय, षटकार. बऱ्याच काळानंतर आपण 4थ्या ओव्हरमध्ये पहिला मोठा फटका पाहायला मिळतोय, षटकार आला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 37 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. जसा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पाहिला, ज्या षटकाराला शोधत होता जितेंद्र, तो षटकार मात्र 4थ्या ओव्हरला आला. टार्गेट सेटिंग ओव्हर आहे, या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाव कशा येतील हे मात्र विश्वास भगत यांनी त्यांना मेसेज पाठवला असेल. त्याच पद्धतीने फलंदाजी करत असताना आपण जितेंद्रला पाहतोय. जितेंद्रचा हा लॉफ्टिंग क्रिकेट आपण जो शॉट पाहतोय, जो टुवर्ड्स द लेग साइड, मॅक्सिमम आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये हा फटका पाहतो. दुसरा चेंडू, आता काय घडलंय, भीमर चेंडू बोनस म्हणतात, म्हणजे ज्या स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली पाहिजे त्या स्लॉग ओव्हरमध्ये हा भीमर आला, हा बोनस कुठेतरी असेल आणि हा बोनस किती नुकसान देईल येणारा कालवेळ सांगेल. मात्र आतापर्यंत 1 चेंडू फेकलाय, धावसंख्या 7 खर्च केली, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 38. आता दुसरा चेंडू जो फ्री हिटचा चेंडू असेल, 39 थोडस नाही. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिटचा चेंडू असा म्हणजे प्रीतम सर नो चेंडू तुम्ही म्हटलं होतं, नो चेंडू किती नुकसान देईल हे पहा. हे नुकसान म्हणजे नो चेंडू आला, त्यावर 1 धाव 2 धावा देखील आल्या आणि हा जर झेल बाद झाला असता तर संजय अंकल सारखा फलंदाज बाद झाला असता, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्या कारणामध्ये हा जीवनदान मिळतोय संजय अंकलला. परंतु जितेंद्र याचा कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण
तब्बल आपल्या इनिंग मध्ये 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय. चांगली भागीदारी रचतोय हा जितेंद्र हा फलंदाज. सलामीवीर तर पुन्हा एकदा गोलंदाज निवृत्ती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॅटची कडा आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गोलीच्या वेगाने आउटफील्ड फास्ट आहे पाठीमागे प्रीतम सर. आणि चेंडू एकदा विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप आणि तिथून जर निघला तर चेंडू सरळ सीमारेषा गाठतोय. आणि क्षेत्ररक्षण पण खूप चांगला होता. अशोक उलवेकर मला वाटतं तिथे होते. अशोक उलवेकरांकडून ही अपेक्षा नव्हती, कारण पाले संघाचा विचार केल्यानंतर क्षेत्ररक्षण खूप क्वालिटी आहे. जसं आदई आणि पाले बुद्रुक हे दोन संघांकडे क्षेत्ररक्षक खूप चांगले. विलास पाटील पण आपण पाहतो. विलास पाटील कोणताही झेल जाऊ दे, विलास पाटील कडून कधी झेल सुटताना मी पाहिलं नाही. हे चांगले दर्जेदार आपण क्षेत्ररक्षक पाहतो इथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा विलासकडे थोडं फंबल पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत पायचे आणि ही चुकी महागात पडेल की काय? महागात नाही. 1+2 1+1 2 केलं, 2+1 3 म्हणजे मिस फिल्डिंगचं नुकसान किती होतं हे मैदानात दाखवून दिलं. आणि या एक धाव खूप महत्वाच्या आहे, कारण ही एकच धाव आम्हाला नेवालीमध्ये 1 धावासाठी हारलो, उचललेला फ्रीज खाली ठेवावा लागला अशी परिस्थिती झाली. म्हणजे एक धाव एक फ्रीज उतरवू शकतो मॅन ऑफ द सिरीजचा. हे किस्से होतात प्रीतम सर. नक्कीच असे किस्से भरपूर होतात. एका धावेला भरपूर महत्व आहे, परंतु कारण एका धावेने जेव्हा संघ परास्त होतो ना तेव्हा नाराजगीमध्ये जायला लागतो ना खरी, तेव्हा समजतो ती एक धाव काय महत्वाची होती. त्याचा धसका आमचा सुभाष ठाकूरने एवढा घेतला की 2 दिवस फुल टेन्शन मध्ये सुभाष ठाकूर. लोअर फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लाईन आणि लेंथ आता सापडते की काय निवृत्ती भोईरला? कारण तुम्ही मागाशी म्हटलं होतं पालेश्वरी पाले संघ फिल्डिंग मध्ये माहीर, परंतु फिल्डिंग आणि रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही मध्ये माहेर असणारा संघ मला तर 40+ मधून एवढा माहेर कोणता संघ नसेल पालेश्वरी पाले संघ एवढा. 16 धावसंख्या खर्च केली. 16 धावसंख्या खर्च केली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, शेवटचा चेंडू असेल मला वाटतंय. आणि मोठा फटका आता काही टायमिंग साधता आला नाही. एकेरी आता मात्र कॉल केलाय. डेंजर एंडला आपण पाहतोय. संजय अशी धाव घेता येणार नाहीये. दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडावा लागेल तेव्हा ती धाव गृहीत धरली जाईल. याची सर्व संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची. दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडावी लागेल. एक खेळाडू थांबला की धाव मिळणार नाहीये. 48 धावा ठोकून 49 धावांचं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे उसरली 40+ने. समोर फलंदाजी करत असताना आपण टेंबोडे संघ कशा पद्धतीने आपण सेकंड इनिंग मध्ये पाहू की कशा पद्धतीने चेसिंग करेल आणि त्यांची रणनीती काय असेल हे मैदानात पाहायला मजा येणार आहे. कारण निवृत्तीसारखा, त्यानंतर शंकुनाथ, विलास, वीरेंद्र आणि त्याचबरोबर संतोष मस्कर सारखे फलंदाज याचा चांगला भरणा असणारा हा टेंबोडे संघ कशा पद्धतीने ह्या धावांचा पाठलाग करेल. 49 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे येणारे 24 चेंडूमध्ये. काय म्हणा? 24 चेंडूमध्ये 49 धावा अशा माग नाहीयेत. कारण या ग्राउंडचा विचार केला प्रीतम सर, कारण चौफेर म्हणजे कुठेही डिक्लेअर झोन नाहीये. कुठेही मारा, फक्त आपल्याकडे ती क्षमता पाहिजे. बघा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, तिथून मात्र गिअर बदलला या उसरली संघानं आणि प्रत्येक षटकामध्ये 12 धावांचं जे त्यांचं इकॉनॉमिक होतं तेवढं मात्र शेवटपर्यंत ठेवलं. म्हणजे 48 धावा 24 चेंडूमध्ये पूर्ण केलेत आणि 49 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजे टेंबोडे संघाला. परंतु टेंबोडे संघाजवळ देखील तेवढे ताकदवर फलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला शंकुनाथ गडगे जो अपयशी ठरला होता, परंतु अपयशी ठरला म्हणून काय त्याला कमी लेखता कामा नये, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. आजपर्यंत आपण कित्येक वेळा पाहिलेत शंकुनाथ गडगेला, कित्येक सामने एकाती जिंकून दिलेत, ते म्हणजे टेंबोडे संघाला. ती क्षमता असणारा खेळाडू मात्र शंकुनाथ गडगे आणि निवृत्ती भोईर हे 2 खेळाडू महत्वपूर्ण असतील या मॅचसाठी. नक्कीच याच दरम्यान भिंगारी संघाचं आगमन होतं. मला भिंगारी संघावर एक ऑब्जेक्शन ॲक्च्युली, यांचा संघ खेळाडू कमी आणि पेलवान जास्ती दिसतात. म्हणजे यांचे बॉडी बिल्डिंग एवढा जबरदस्त, म्हणजे असं आलं ना की भीती वाटते की हे गोलंदाजाला बॉल फोडतील की काय. आणि अशा बॉडी बिल्डर्सला ॲक्च्युली बॅन केलं पाहिजे 40+ मधून. नाही सर, नक्कीच त्यांचा जो तडाखा असतो ना, लय बेकार तडाखा असतो त्यांचा. कारण नेहमीच आपण बघतो भले गेला एखादा डॉट, पण दुसरा मारला ना की तो बाहेरच समजा, मग लांबलचक. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं उसरली संघाने लगेच.
कारण आता स्पर्धेला खूप विलंब होतोय आणि मध्ये मध्ये गॅप पडली तर मॅचला पण विलंब होणार आणि शेवटच्या मॅचमध्ये आपला वेळ कमी पुरेल. तर त्यामुळे जेवढं तुम्ही फास्ट केलाल येणाऱ्या पुढच्या मॅचेस तुम्हाला तेवढ्या ओव्हरच्याच खेळायला मिळतील. आपण बुवाला पाहू शकतो. तर या स्पर्धेसाठी प्रीतम सर आपल्याला मॅन ऑफ द सिरीज सायकल्स पुरस्कृत केले, ती म्हणजे मीत 11चे पॅकर म्हणजे नशीब शेठ भोईर कोहली यांच्याकडून ही सायकल पुरस्कृत केले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मी सन्मान चिन्हावर आधिराचा फोटो पाहतोय, खूप सुंदर एकदम चिमुकली आपण पाहतोय. त्यांचं सौजन्य श्री तुकाराम रामभाऊ म्हात्रे मोह यांच्या माध्यमातून विजयी हनुमान 40+ मास्टर क्रिकेट संघ मोह व ग्रामस्थ मंडळ मोह 2025 हा चषक आपण पाहतोय. संघाच्या पुढे विजयी नाव लावला की संघाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ते दाखवतं मोह संघ. नाही, विजय म्हटल्यानंतर सर प्रीतम सर जेव्हा मला तर वाटतंय 15 ते 20 वर्षाच्या 15 तरी वर्षाच्या पाठीमागे गेला तर हा यंग क्रिकेटर होते. म्हणजे विनोद पाटे असेल, प्रकाश असेल, जनार्दन असेल, मग प्रकाश भोईर असेल, मोचा किरण भोईर, ही जी मंडळी होती त्यांनी सुरू ठेवलेला हा प्रवास आतापर्यंत 40+ झालेत हे सर्व खेळाडू, तरी त्यांनी तोच नाव ठेवलाय. फक्त त्याच्या पुढे पाठीमागे त्यांनी 40+ लावलाय. म्हणजे विजय हनुमान हा नाव त्यांनी आतापर्यंत अबाधित ठेवलंय. तर दरम्यान मी विनंती करतोय भिंगारी संघाचे संघनायक आणि पडगे संघाचा संघनायक लवशेठ भोईर या भिंगारी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. पडगे संघाचे संघनायक लवशेठ भोईर या पण नाणेफेकीच्या कॉलसाठी. लवशेठ भोईर आपली दिलगिरी व्यक्त करतो, कारण हा सामना खेळून घ्यायचा होता, थोडा उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवशेठ भोईर या आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी. लव भोईचा विचार केला, एक दिलदार व्यक्तिमत्व, एक शांत स्वभावाचा व्यक्तिमत्व. तुम्हाला तेवढा शांत माणूस पूर्ण महाराष्ट्रात शोधू सापडणार नाही आणि शोधताही येणार नाही, कारण दिवा तेवढा मोठा दिवा कोणाकडे नाहीच आहे. नाही, अजिबात नाही. आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आपण लव भोईच्या माध्यमातून पाहतो. नाही दिवा चला, ही सायकल इथं आणण्यापर्यंत जो मोलाचा सहकारी होता. अरे बापरे, तर याच दरम्यान रायगडचा टायगर, जसं काय तोंडऱ्याचा ठाण्या वाघ विश्वास पाटील तोंडरे यांचे ते आगमन झाले. या पण मंचावर विश्वास पाटील खरोखर एकेकाली ज्यानं सर्व या पनवेल तालुक्याचा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात भर ख्याती होती फलंदाजीमध्ये, असा विश्वास पाटील तोंडऱ्याचा. या पण मंचावर विश्वास पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल. दरम्यान तर लवशेठ भोईर आलेले आहेत. तर प्रशांत शेळके यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5 पाण्याचं बॉक्स त्यांनी इथे दिले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत प्रशांत. त्याच दरम्यान विश्वास पाटील यांना विनंती करतो, या पण मंचावर आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. विश्वास पाटील तोंडरे. तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय. या पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीस येतोय. भिंगारी विपक्ष पडगे सचिन परदेशी या सिंगर आहेत. खरोखर गाणं त्यांचं भरपूर गाणं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आलेले ते बी. नाही, सचिन परदेशींकडून एक गाणं घेऊया इथे आपण, कारण एक गाणं झालं पाहिजे. 100% 40+ वर गाणं बनवा सचिन सर, तुमच्याकडून अपेक्षा आहे 40+ला
एक गाणं झालं पाहिजे तुमच्या माध्यमातून. चला मैदानाकडे वळूया आपण. मैदानामध्ये मॅच सुरू होते ते म्हणजे उसारली 40+ आणि टेंबोडे 40+. टेंबोडेने पहिलं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि आमंत्रित केलं उसारली संघाला. उसारली संघाने 48 धावा काढल्या आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं टेंबोडे संघासमोर. आता चेसिंग करत असताना टेंबोडे संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि उसारली संघ डिफेंड करत असताना गोलंदाजी कशा पद्धतीने करेल येणारा काळवेळ सांगेल. 24 चेंडूचा खेळ आहे, 49 धावांचं टार्गेट आहे. मॅच इज स्टार्ट, मॅच इज ऑन, लेट्स प्ले. टेंबोडे 40+ ऑन अ बॅटिंग ट्रॅक. समोर संजय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. मिन्नात भोईर तिथे सज्ज. एकाच धावामध्ये समाधान मांडतोय आणि एका धावाने श्री गणेश होतोय. आता मात्र 23 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. 40+ संघांना मी सर्व संघांना विनंती करतोय की टायमावर येत जा, जेणेकरून आपल्या मुले दुसरा संघ थांबता कामा नये आणि आयोजकांना सहकार्य करा, जेणेकरून तुमच्या एका संघामुळं किंवा एखादा खेळाडू नसते त्या एका खेळाडूमुळं बाकीचे किती संघ अडकतात याचाही विचार करा. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची प्रयत्न आणि स्वतः संघनायक होते तिथे, मात्र विश्वास बघत होते प्रीतम सर. झेलला टच पण नाही झाला. म्हणजे असं कधी कधी घडतंय आपल्या 40+ मध्ये. म्हणजे विश्वास भगत सर मला तर वाटतं 50 नाही तर 50 पर्यंत असतील. नाही, थोडंसं प्रॅक्टिसचा अभाव आणि त्यांच्या घरामध्ये झालेलं दुःखद घटना त्याच्यामुळे क्रिकेटपासून थोडेसे दूर होते आणि ते थोडं प्रॅक्टिसचा अभाव दिसला आणि त्याच्यामुळे कॅच सुटली. 2 धावा ठोकून काढल्या आणि 2 धावा ठोकून काढल्यानंतर समीकरण बदल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3. नाणेफेकी केली जाते. दीपक शेळके यांच्या शुभ असते. तर नाणेफेकीचा कॉल जिंकतोय पडगे संघ. नौशद भोईर नाणेफेकी जिंकते. निर्णय का असणार? धन्यवाद. बघा LBW आउट नसणार आहे याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. दरम्यान 1 धाव मिळते. संघ जाऊन पोचतोय 4 या धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संजय भगत उर्फ अंकल चांगली गोलंदाजी करतोय. खूप अनुभव आहे आणि मला तर वाटतं व्यावसायिक संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असतात. पॉवर प्लेचं षटक हादलतात. म्हणजे पुन्हा एकदा संजय याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी शंकुनाथ गडगे यांच्यावर खूप अपेक्षा असणार आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करतोय की काय पाहायचं. जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही थोडस थर्ड अंपायरचं इथे डिसिजन असेल, कारण मला वाटतंय बॅट्समननी थर्ड अंपायरसाठी मागणी केली आणि चेक करायचं आहे. पाय थोडंसं लाईनच्या आसपास असावा असं त्यांना संशय आहे आणि तो संशयाचं आपण इथे पाहूया कशा पद्धतीने अंपायर आपण पाहतोय. थर्ड अंपायर विनोद पाटे सर इथे सज्ज आहेत. चेकिंग चालू आहे. परंतु सर कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. भले तो चौकार असो की षटकार असो पण 100% एफर्ट दिलाय आणि गरज आहे. गणेश नी ज्या पद्धतीने हा बॉल अडवलाय, विकेट महत्वाचं नाही तर तिथे धावा किती वाचवायचे हे महत्वाचं होतं आणि धावा वाचवल्या तिथे 4. पण आता थर्ड अंपायरसाठी आपण इथे पाहतो निर्णय काय होतोय. ज्या पद्धतीने शंकुनाथने लगेच कॉल केलं त्यालाही डाऊट वाटलं आणि शंकुनाथचा कॉलला इथे वावही दिली आणि थर्ड अंपायरचं इथे चेकिंग चालू आहे कशा पद्धतीने. तिथे फिल्डिंग करत असताना एफर्ट्स मात्र 100% होते, मात्र एक्झिक्युशन किती आहे हे मात्र बघायला मिळेल आपल्याला. इथे एक्झिक्युशन देत असताना आपण गणेशला पाहतोय. 12 खेळाडूंनी आणि मात्र आपण पाहिलं कॉन्ट्रीब्युशन 100% होतं. एकदम 100% आपण कसं एफर्ट्स लावायला पाहिजे हे दाखवत असताना मात्र बॅड लक हा षटकार आला. षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10 आणि शंकुनाथसाठी हा षटकार एक मोटिवेशन असेल. या मोटिवेशननी शंकुनाथला कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यामध्ये सोपं जाईल. आता मात्र थोडंसं लो फुलटार संजयने ओळखलाय की ओव्हर पिच जसा पडला शंकुनाथने कनेक्ट केला. थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये बदल पाहायला मिळाली आणि या लाईन आणि लेंथ बदल कशा पद्धतीने बघायला मिळाली तर निर्धाव चेंडू आला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. सरासरीच्या जवळपास चाललेला आहे तो म्हणजे टेंबोडे संघ. कारण 12.25 सरासरी गाठाच्या प्रतिषटकामध्ये तो त्या सरासरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र झेलची संधी आणि
खरोखर हा खेळ सोडणं म्हणजे मॅच सोडण्यासारखं आहे की काय असं चित्र दिसू लागलंय. महत्वाची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये शंकुनाथ आणि निवृत्ती या जोडीवर खूप अवलंबून आहे हा संघ. त्याच्यानंतर नक्कीच विलास पाटील, संतोष म्हस्कर आणि वीरेंद्र हे 2-3 प्लेयर्स आहेतच. मात्र ही जोडी फुटणं खूप गरजेची होती आणि संधी धावून आली होती. कारण षटकार गेल्यानंतर त्याच गणेशकडे सोपा झेल आला होता, सोपा झेल पकडू शकला नाही आणि जो अवघड होता तिथे मात्र त्यांनी 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच हा क्रिकेट आहे सर, कारण यालाच तर क्रिकेट म्हणतात. जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, कारण एकदम कठीण झेल होता तो मात्र टिपला होता, परंतु आणि हा सोपा झेल म्हटलं मात्र जमिनीला दान होतोय. आणि शंकुनाथ सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे कितपर्यंत महागडं ठरेल हे गावदेवी उसरले 40+ संघाला माहिती आहे. कारण एक आक्रमक फलंदाज ऑलराऊंडर, चांगला ऑलराऊंडरला जीवनदान दिले ते म्हणजे गावदेवी उसरली संघानं. दरम्यान ही जोडी, ही सलामीची जोडी ही टेंबोडे संघासाठी महत्वपूर्ण जोडी आहे. या जोडीवर पूर्णपणे जिम्मेदारी असतोय. प्रत्येक संघामध्ये असं नाहीये की खेळाडू नाहीयेत, 11 खेळाडू खेळतात, परंतु हे महत्वपूर्ण फलंदाज आहेत, त्यामधील ही जोडी आहे. या जोडीवर पूर्णपणे निर्भर असतो तो म्हणजे टेंबोडे संघ. पाहायचं त्यातील एका खेळाडूला मात्र जीवनदान दिलंय ते म्हणजे शंकुनाथ गडगे या फलंदाजाला. परंतु गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय. कुंदन मागच्याही सामन्यामध्ये स्लोअर चेंडू टाकून मात्र पूर्णपणे फसवलं होतं ते म्हणजे पाळेश्वरी पाळे संघाला. तोच हा गोलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील पाळेश्वर पाळे संघाला पूर्ण गुंतून ठेवलं होतं म्हणजे स्लोअर चेंडू मध्ये. तसाच पहिला चेंडू फेकलाय ते म्हणजे कुंदन या गोलंदाजानं. ह्याची गोलंदाजी पहिला पालेश्वरी संघाविरुद्ध पाहिली, अतिशय सुंदर. म्हणजे चपलाई जी गोलंदाजीमध्ये हवी आहे, फ्लायटेड चेंडू फेकायचं आणि मात्र बॅट्समनला लालच भरायची आणि तो चेंडू मात्र सहजासहजी बॅटवर घेता आला नाही. तेच ट्राय निवृत्तीकडून पण पाहायला मिळालं. मात्र इथं थांबून मारावं लागेल कारण दादांच्या गोलंदाजी आम्ही पाहिली, आम्ही खेळलोय उसरली संघाविरुद्ध, तेव्हा बॉलिंग ॲक्शन वेगळी होती आणि आता मात्र यावर्षी त्यांनी अभ्यास केलाय, स्वतःला डेव्हलप केला आणि नवीन पद्धतीची गोलंदाजी घेऊन आलाय. दुसरा चेंडू समोर गोलंदाज आपण पाहतो कुंदनला मोठा फटका मारायचा प्रयत्न लॉफ केलाय, मिस टायमिंग आहे. तिथे क्षेत्ररक्षण सज्ज, एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा सुद्धा पूर्ण आहे. 1+1 धावसंख्या धावफलकावर पाहतोय 14 धावसंख्या. कुंदन यांच्या दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या. तर मिड 11 संघाचे पुरस्कर्ते आमच्या या स्पर्धेसाठी ज्यानं मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पुरस्कृत केले ते मिड 11 संघाचे पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर यांचे इथे आगमन झाले. या नशीब शेठ भोईर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत असेल. तिसरा चेंडू कुंदन समोर फलंदाज आपण निवृत्तीला पाहतोय. निवृत्ती मोठा फटका मारतोय, याला बोलतात टायमिंग साधणं. विकेट किपरच्या बॅक साईडला आपला हा फटका पाहिला आणि लहू भोईर याचं चांगलं क्षेत्ररक्षण, बाउंड्रीच्या बाहेर बॉल अडवलं कारण एक बॉल वाचवलं त्यांनी मी म्हणेन आणि चौकार आला आणि चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 18 धावसंख्या धावफलकावर नशीब शेठ भोईर यांचं आगमन होतंय. मी 11 संघाचे स्पॉन्सर आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं. शेठ तुमचं मनापासून स्वागत पूर्ण मोह संघाकडून आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्याकडून. त्यानंतर त्यांच्या समोर आपल्याला पाहायला म्हणतील युवराज शेठ यांना आपण भाऊ जरीमरी आहे दाब्याचे प्रोप्रायटर, त्यांचं या स्पर्धेनिशी आम्ही सहर्ष स्वागत करू. साहेबांना मी विनंती करेन पण या स्पर्धेनिशी आपल्याला सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या मुलाच्या नावाने संघ पुरस्कृत केला जातो मी 11चे पॅकर आपल्याला पाहायला मिळतील. नशीब शेठ भोईर यांचं इथे आगमन, त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहायचा, 1 बाउन्स उचलला जातो तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट. पहा ही चपलाई दाखवल्या खऱ्या अर्थानं. विचार केला तर टेंबोडे संघानं जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा पळून काढल्यात आणि या 3 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो तब्बल 21 या धावसंख्या, म्हणजे सरासरीच्या बरोबर चाललेले आहेत आतापर्यंत टेंबोडे संघ.
जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिलं शंकुनाथच्या माध्यमातून ज्या पद्धतीने डेंजर एंडला स्वतःला कॉल केलं, त्याला माहिती कॉन्फिडन्स लेवल की मी तिसरी धाव कंप्लीट करेन. 21 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. ज्या रनची गरज आहे कुंदनच्या ओव्हरमध्ये येत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2, त्यानंतर चौकार, त्यानंतर तिहेरी धाव आपण पाहतोय. आता मात्र शंकुनाथ गडगे थांबून मारण्याचा प्रयत्न, टॅप केलं, काय घडलंय आता मात्र डेंजर एंडला निवृत्ती होता. थर्ड अंपायरचा कॉल आलाय. विनोद पाटे सरांना पुन्हा एकदा भूमिका बजावावी लागेल थर्ड अंपायरची. आता डायरेक्ट हिट भुवाकडून आपण पाहिलं आणि या डायरेक्ट हिटचा किती नुकसान होईल का की सेफली आपण लँड केलंय निवृत्तीने. निवृत्तीचा कॉन्फिडन्स मला वाटतं की तो 100% तिथे पोहोचलाय, कारण ऑल इंडिया ॲथलीट आहे आणि ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं, सकाळी 4 वाजता धावायला निघतो आणि त्या फिटनेस लेवल आपण पाहिलं तर निवृत्तीचं फिटनेस लेवल 100% आहे. विनोद पाटे सर थर्ड अंपायरचा कॉल आहे. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचे. द्वारकानाथ सोरगे सरांकडून आपल्याला हा कॉल पाहतो. एक सिनियर क्रिकेटर आणि एक दर्जेदार गोलंदाज आणि यष्टीरक्षक. आपण द्वारकानाथ यांना कित्येक वेळ क्रिकेट खेळताना पाहिलं. बेलोली संघातून खेळत असताना चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत आपल्या सेवा गावासाठी त्यांनी दिलेली आपण कित्येक वर्ष पाहतोय. थर्ड अंपायरचा कॉल आहे. थोडंसं 19-20 का फरक आपल्याला वाटतो. थोडंसं डिफिकल्ट आहे डिसिजन घेण्यामध्ये. आपण विनोद पाटे सरांना पाहतोय. याच दरम्यान आपण नशीब शेठ भोईर यांचं आगमन झालंय. अशा दानशूर व्यक्तिमत्वांमुळे अशा स्पर्धा होतात आणि अशा लोकांमुळेच क्रिकेटरांना प्रोत्साहन मिळतं, कारण ह्या लोकांमुळे खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळतं आणि यांनी जर पुढाकार घेतला तर अजून खूप सारे प्लॅटफॉर्म्स यांचे मिळतील. तर अशा दानशूर व्यक्तींना मी मनापासून धन्यवाद म्हणेन. पूर्ण ग्रामस्थ मंडळ मो यांच्याकडून काय म्हणाल? नाही, नक्कीच दानशूरपणा तर गेल्या आता सातत्याने 4-5 वर्ष मी पाहतोय सर. कित्येक संघांना ज्यानं पुरस्कृत केलेत असे आमचे नशीब शेठ भोईर. मग गेल्या आदिवासी समाजाच्या सुद्धा पाहतोय आम्ही, त्या संघाला देखील त्यांनी पुरस्कृत केलं. म्हणजे भरपूर संघांना पुरस्कृत करत असतात नशीब शेठ भोईर. नॉट आउट. दरम्यान धावफलकावर धावा लागतायत. धावफलकावर धावा लागतायत 22. सलामीची जोडी अद्यापपर्यंत मात्र तळ ठोकून बसते. पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा थोडा प्रीतम सर आता मात्र थोडा फास्ट चेंडू फेकला होता, कारण फलंदाजाचा लीड पाहिला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळतोय. पाहायचंय तिसऱ्या धावेसाठी आता धोका होऊ शकतो. काय गरज होती का प्रीतम सर या धावेची? याला म्हणतात एखादी धाव पचल्यानंतर माणूस लालची होतो आणि ते लालच कुठेतरी लालच बुरी मला असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. आणि ते लालच शंकुनाथच्या माध्यमातून किती नुकसानदायक ठरेल येणारा काय वेळ सांगाय. मात्र या ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24. 2 धावा 24. हा कॉल मात्र प्रीतम सर मात्र निवृत्ती भोईरचा होता. शंकुनाथ गडगेचा कॉल नव्हता, परंतु निवृत्ती भोईरला गरजच होती, कारण चांगले 2 फलंदाज होते आणि चांगला आतापर्यंत ज्या सरासरीची गरज होती तोपर्यंत मात्र 2 षटकामध्ये सरासरी गाठली होती. उर्वरित 2 गोलंदाज कसे असतील त्याची 24 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. पाहायचंय मागच्या सामन्यामध्ये ही असंच सिच्युएशन होतं असताना मात्र निवृत्तीनं चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर चांगलं दर्जेदार प्लेअर आपण जसा शंकुनाथ बाहेर गेला, विलास पाटील त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय. अजून एक दर्जेदार खेळाडू जो ओपन क्रिकेटमध्ये पण चांगलं विलासच्या माध्यमातून कित्येक वर्ष क्रिकेट पाहतोय. एक फिटनेस लेवल पाहिलं तर एज ऑफ 48 आज एवढं चांगलं फिटनेस विलासने ठेवलंय. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय निवृत्ती ज्याने रिस्क घेतली, पण ती रिस्क कुठेतरी महाग ठरेल का येणारा काळ वेळ सांगण्यामध्ये निवृत्तीला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. ज्या पद्धतीने शंकुनाथच्या बॅटमधून फटके येत होते, गरज नव्हती 1 धावेची. 1 धाव जरी कमी आली असती तरी काही फरक पडत नाही. मात्र आता 12 चेंडू आणि 25 धावाचं समीकरण राहिलंय. हे इक्वेशन कशा पद्धतीने पेळेल. आता मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्टंपच्या वरून जाणारा चेंडू. यष्टीरक्षक आपण पाहतोय विश्वास भगत. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या धावफलकावर पाहतोय 24. आता समीकरण असं आहे की 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. या ग्राउंडचं विश्लेषण केलं, मोठे फटके येतात पण कनेक्शन प्रॉपर झालं पाहिजे. टॅप केला 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होईल
आणि एका धावाने समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25. समीकरण आहे 10 बॉल आणि 24 धावांची गरज. तर आम्ही बोलू सत्कार समारंभाकडे. तर विचार केला उर्वरित 10 चेंडू आणि 24 धावांची गरज, परंतु पाहायचंय शॉर्टपिच चेंडू होता, एक क्रॉस द लाईन खेळण्याचा फाईन लेग रिझन मध्ये फटका खेळण्याचा मात्र मानस होता फलंदाजाचा, परंतु अपयश येतो. आता उर्वरित 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज होती. 9 चेंडू 24 धावांची गरज. इक्वेशन बदलत चालला. प्रेशर बिल्डअप करण्याचं काम गणेश करतोय. गणेशला माहिती आहे की एक निर्धाव चेंडू संघाला बॅकफुटला पोचू शकतो टेंबोड्याला. मात्र टेंबोड्या संघाचा विचार केला तर जमेची बाजू चांगले खेळाडू अजूनपर्यंत मैदानामध्ये. क्रीजमध्ये विलास पाटीलने लॉक केलाय. क्षेत्ररक्षण तिथे एक धाव तर सहजरित्या पूर्ण बॅकअप मिळेल का? आणि हा चौकार, हा कॉन्फिडन्स बिल्डअप करणारा चौकार आहे, कारण ओव्हरच्या 4थ्या बॉलवर हा चौकार आला आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29. आता मात्र उर्वरित 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. प्रेशर रिलीज करणारा हा शॉट आहे. आता मात्र संघाला दोन्ही समतोल आपण म्हणू शकतो ही मॅच आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ होईल मैदानामध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती स्कोर ठेवायचं हे 2 चेंडू सांगू जातील. विलासला त्याची भूमिका आणि फलंदाजी इथे दाखवावी लागेल जर टेंबोडे फोर्टे प्लसला वर्चस्व गाजवायचं असेल या मॅचमध्ये. नक्कीच सर, या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका, म्हणजे जर एक मोठा फटका आला तर किमान 13-14 धावा राहू शकतात. तो प्रयत्न मात्र होता विलासचा. पाहायचं, एक धाव पूर्ण केलेत, दुसऱ्या धावेसाठी सरसावले, 2 पूर्ण केलेत आणि 2 धावा मात्र पूर्ण केले. समीकरण बदलतो. उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा नक्की मनसुबा असेल. मात्र गणेशचा विचार केला ना तर गणेशने एकच चेंडू चुकीचा फेकलाय, कारण पहिल्या बॉलमध्ये निर्धाव चेंडू, त्यानंतर एकेरी, परत निर्धाव, चौकार आणि दुहेरी. थोडंसं क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये गोलंदाजांना. आपण जर पहिल्या ओव्हरपासून पाहिलं तर थोडंसं लूज फिल्डिंग आपल्याला उसारली संघाकडून पाहायला मिळाली. चेंडू खोलवर आहे. यॉर्कर जो ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या गोलंदाजीचा, आणि तोच ब्रह्मास्त्र वापरला आणि विलासला परतलाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतो संतोष मस्करला. तर आम्ही बोलू सत्कार समारंभाकडे. तर मी पहिल्यांदा विनंती करेन आमचे नशीब शेख भोईर मी 11 पॅकर त्यांच्या मुलाच्या नावाने संघ ओळखला जातो, त्यांचा पण या स्पर्धेने करू मान सन्मान. नामदेवजी पाटील यांची हस्ती करू आपण नशीबजी भोईर यांचा इथे सत्कार. त्यांची उपस्थिती खूप मोलाची ठरली. अमूल्य वेल काढून या स्पर्धेत त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या स्पर्धेनिशीर त्यांचा मान सन्मान करण्यात येईल. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचे या स्पर्धेनिशीर करू आपण मान सन्मान. साहेबांचं मनपूर्वक आभार असणारे. त्यानंतर आम्ही वळू युवराज शेठ म्हात्रे, जरी मरी आई दाबाचे प्रोप्रायटर यांच्याकडे आपण बोलू. त्यांचे या स्पर्धेनिशीर आम्ही सहर्ष स्वागत करू. युवराज शेठ म्हात्रे यांचं इथे मात्र स्वागत करण्यात येईल. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या इथे मात्र स्वागत केले जाईल. साहेबांचं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आजच्या दिवसाला त्यांचा अमूल्य वेळ काढून आमच्या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यानंतर अभिजितजी कांबळे साहेब यांचा करू आपण या स्पर्धेनिशीर मान सन्मान सत्कार करू साहेबांचा. त्यांचंही या स्पर्धेसाठी मुलाचं योगदान पाहायला मिळते. ते आपल्या अमूल्य वेळ काढून आमच्या स्पर्धेमध्ये ते मात्र उपस्थित राहिले. त्यांचं या स्पर्धेनिशीर करूया आपण मान सन्मान. अभिजितजी कांबळे एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ओळख त्यांची जरूर पाहायला मिळते. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन करूया आपण साहेबांचा मान सन्मान. त्यानंतर अर्ण्या वाघमारे यांचा करू आपण या स्पर्धेनिशीर मान सन्मान. अर्ण्याजी वाघमारे अर्ण्या वाघमारे यांचा करू आपण या स्पर्धेनिशीर मान सन्मान. त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेनिशीर त्यांचं आम्ही स्वागत करू.
आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेविषयी सहर्ष स्वागत. त्यानंतर आम्ही आमंत्रित करू सचिनजी परदेशी भिंगारी, त्यांचं या स्पर्धेनिशीर आम्ही करू मान सन्मान. सचिनजी परदेशी भिंगारी गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि आज खेळाडू म्हणून त्यांची भूमिका पाहायला मिळेल. त्यानंतर शुभाजी पाटील पडगे, त्यांचे आपण मान सन्मान करू. सचिनजी परदेशी यांचं करू आपण या स्पर्धेनिशीर मान सन्मान. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेनिशीर आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुभाजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय पण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आता मात्र हा षटकार आला, पहिल्या बॉल मध्ये 3 धावा, त्याच्यानंतर षटकार तर पाहतोय 40. आता मात्र समीकरण बदललंय, टार्गेट सेटिंग 6. ज्या पद्धतीने चेसिंग करत असताना षटकाराची गरज होती आणि हा षटकार थोडंसं चित्र बदलताना आपण पाहतोय. धावसंख्या 40 आणि आता मात्र किती धावांची गरज आहे? 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. का संतोष मस्करने स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलं होतं, कारण संतोष मस्करचं यावर्षी खूप चांगला फॉर्म आहे आणि तो फॉर्मवर कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स या षटकाराने दाखवून दिलं. आता 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. काय घडणार या 4 चेंडूंमध्ये? गोलंदाज पुन्हा थोडंसं लो फुल टाच टाकला. 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? निवृत्ती सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करत नाहीये. काय मनामध्ये आहे कळत नाही टेंबोडे संघाच्या, कारण जिथे एक धाव महत्वाची आहे जयदत्त सर, आणि ती धाव का काढत नाहीयेत हा प्रश्नचिन्ह मात्र टेंबोडे संघासमोर असेल. 4 धावां सर, 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. आता ही जर तिसरी धाव झाली असती सर तर फक्त एका षटकाराचं काम राहिलं असतं, म्हणजे 3 चेंडूमध्ये. परंतु तसं जर तर क्रिकेट नाहीये. आता उर्वरित 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. संतोष ऑन स्ट्राईक. हा ओ काय फील्ड क्षेत्ररक्षक केले. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या क्षेत्ररक्षकासाठी. काय दर्जेदार क्षेत्ररक्षक, डायव्ह लावली आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे नक्कीच चौकार मिळाला असं प्रीतम सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी, कारण 100% एफर्ट्स मला वाटतं बुवा आहे तिथे आणि बुवाची क्वालिटी आहे ती. आधी बॅटिंगला बुवा, फिल्डिंगला बुवा. आता मात्र भजन कोणाकडच्या बाजूने लागेल का सांगता येत नाही. आणि आता मॅच मध्ये 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. किती? 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. रिव्हर्सची गरज होती का हे मात्र प्रश्न आता टेंबोडे संघ विचारत असेल. आता मात्र कमबॅक चेंडू. बघाशी जो कॅल्क्युलेशन होता एक धावेचा किती महत्वाचा ठरला असता हे मात्र कळत नाही. आता शेवटचा चेंडू, 5 धावांची गरज. वीरेंद्र आता स्ट्राईकवर जातोय. संतोष मस्कर बॅक टू फॅमिली. नक्कीच सर, परंतु कौतुक करावं लागल या क्षेत्ररक्षक बुवाचं, कारण ज्यानं हा चौकार आला असता तो चौकार मात्र 2 धावा वाचवल्या. त्या 2 निर्णायक धावा, कारण फक्त मला तर वाटतंय 3 धावा राहिल्या असत्या 2 चेंडूमध्ये, परंतु तो निर्णायक क्षेत्ररक्षक ठरू शकतो या सामन्यातील. एक धाव किती महत्वाची आहे सुभाष ठाकूर सांगतील तुम्हाला, कारण एक धाव खूप महत्वाची असते मॅच मध्ये. तुमचा मॅचचा पूर्ण टर्निंग पॉइंट असतो. आणि टर्निंग पॉइंट काय, आता शेवटच्या बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. ज्या 1-2 धावा यांनी मिस केल्यात, ह्याच कॅल्क्युलेशन्स मध्ये नंतर मागण्या ठरतील जर या बॉलला फटका आला नाही तर. आणि उसारली संघाला जर विचार केलं तर त्यांनी केलेले मिसफिल्ड किती अवघड ठरेल. जर त्यांनी मॅच गमावली तर तो कॅल्क्युलेशन त्यांना करावा लागेल. हा क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन्स, आणि तो कॅल्क्युलेशन तुमचं जर परफेक्ट असेल तर स्पर्धेमध्ये तुम्ही राहू शकता, अन्यथा तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागतो. नक्कीच सर. आता उर्वरित संतोषजी भोईर पडगे यांना मी विनंती करेन आपण या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत आहे. संतोषजी भोईर पडगे यांचं या स्पर्धेनिशीर आम्ही सहर्ष स्वागत करू. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यांचं या पडगे टीमचा जर विचार केला, गेले 20 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. स्पॉन्सर म्हणून ओळख त्यांची पाहायला मिळते. संघासाठी आपल्याला नेहमी त्यांचं योगदान पाहायला मिळतं. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. गेले कित्येक वर्ष ओपन टुर्नामेंट असो, ओपन्सला सुमित 11 पडगे आपण नाव कित्येक वेळा पाहतो, ते हेच संतोष आहेत ज्यानं कित्येक संघांना पुरस्कृत केले आणि आपल्या घरच्या संघाला
शेवटचा चेंडू मोठा फटका मारतोपर्यंत लॉक केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण, क्षेत्ररक्षक सज्ज. आता मात्र एक एक धावा किती महत्वाच्या आहेत हे टेंबोडे संघाला कळलं असेल. जिंकलेली मॅच प्रेझेंट केली उसारली संघाला आणि उसारली संघाने इथे विजय प्रस्थापित केलाय. परंतु शेवटच्या चेंडू मात्र किती धावांची गरज होती? 5 धावांची गरज होती आणि त्या एक एक धाव सर नक्कीच या संघाला मागण्या ठरल्या. आणि मात्र निवृत्ती निराश मानाने येतो, कारण ओपनर फलंदाज मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत क्रीजवर राहून जर सामना जिंकला नाही तर कुठेतरी नाराजगी होते मनाला. आणि तो चेंडू मात्र सद हातामध्ये गेला क्षेत्ररक्षका आणि विजयी संघ होतोय तो म्हणजे गावदेवी 40+ उसरली. 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय उसरली संघ. धन्यवाद. यापुढील सामना पाहायला मिळतोय पडगे विपक्ष भिंगारी. एक रोमांचक सामना पाहायला मिळतोय. तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल जितेंद्र सुरे केली. जरूर आपल्याला पाहायला मिळेल 38 धावांची 72 केली पाहायला मिळाली, तर देऊ आपण जितेंद्रला मॅन ऑफ द मॅच. सुरेख फटकेबाजी जरूर पाहायला मिळाली. दोन टीम्स मध्ये लढत पाहायला मिळेल. एका बाजूला असणारे सुमित 11 पडगे आणि त्याने विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतो सिद्धिविनायक भिंगारी. दोन संघांमध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये तिथे मात्र आपल्याला जरूर लढत पाहायला मिळते. सुमित 11 पडगे संघ टॉस जिंकून तिथे मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा हिरो जवळपास पाहायला मिळतील. जितेंद्र 38 धाब्यांची केली सुरेख फलंदाजी, कडक बॅटिंग परफॉर्मन्स जरूर पाहायला मिळाला आपल्या संघाला. तिथे मात्र